नमस्कार शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, याच्या अगोदर आपण 1-2-3 व्हिडिओ घेतले होते. शेतकरी मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट केलेलं होतं की येणारी 23 फेब्रुवारी तारीख ही कोर्टातील निर्णयाची तारीख आहे. परंतु ती तारीख खूप डेंजर आहे आणि खूप महत्त्वाची तारीख आहे. कारण या अगोदर आपण स्पष्ट केलं होतं की राज्य शासनानं जर 134 कोटी रुपये 23 तारखेच्या अगोदर जर नाही वाटप केले शेतकऱ्यांना, तर त्या शेतकऱ्यांचे 134 कोटीलाही स्टे येऊ शकतो. कारण ज्याप्रमाणे 94 कोटी आली 134 कोटीसाठी 94 कोटी अडकले, आता 94 कोटीसाठी 134 कोटी अडकले. त्यामुळं आता 94 कोटी काळाच्या नादात 134 कोटी ही जातील की काय, असं आपण स्पष्ट केलेलं होतं. कारण जर 23 तारखेला जर निकाल फिरला असता आणि निकाल जर त्यांच्या बाजूनं विमा कंपनीच्या बाजूनं लागला असता, तर शेतकरी मित्रांनो 94 कोटीची तर स्थगिती आलीच असती, परंतु 134 कोटीची ही स्थगिती आली असती. महत्त्वाची बाब जर सांगायची झाली तर 94 कोटी रुपये साठी जी 23 फेब्रुवारीची सुनावणी झाली, त्या सुनावणीमध्ये 16 मार्चला परत एकदा सुनावणी करण्याचा निर्णय कोर्टाने दिलेला आहे. त्यामुळे पुढची सुनावणी ही 16 मार्चला होईल. पण स्पष्टच केलं होतं तारीख पे तारीख पडणार, यात वाद नाही. कारण जर 94 कोटी वाटप नाही केले, 134 कोटी वाटप नाही केले, कोर्टामध्ये तारखा वाढत जाणार, वेळ जाणार, शेतकरी विमा विसरून जाणार, अशा गोष्टी घडू शकतात. हे या अगोदरही आपण स्पष्ट केलं होतं आणि त्या पद्धतीनेच घडू लागलेलं आहे. कारण 94 कोटीसाठी 134 कोटी अडकली, आता 134 कोटीसाठी 94 कोटी अडकली, म्हणजे शेतकऱ्यांना गोल. आता दिलासादायक बातमी जर पाहिजे म्हणली शेतकऱ्यांसाठी, धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी मित्र, आपण 134 कोटी राज्य शासनाने GR काढला आणि तो GR आल्यानंतर जे पैसे वर्ग केले आहेत असं सांगितलं जातं आहे. ते पैसे सेफ आहेत, त्याचा विषय नाही. 94 कोटी रुपयासाठी दुसरी तिसरी सुनावणी झाली. या 94 कोटीसाठी 23 फेब्रुवारीला काहीतरी निकाल लागला आणि योग्य तो निर्णय येऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होईल ही अपेक्षा होती. परंतु परत एकदा सुनावणी लांबलेली आहे आणि 16 मार्चला याबाबत निर्णय होईल असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे. आता यात महत्त्वाची दिलासादायक बातमी जर पाहिजे म्हणजे शेतकरी मित्रांनो, कारण विमा कंपनी खूप हुशार आहे. ज्या पद्धतीनं आलेले 94 कोटी रुपये शेप असताना, कलेक्टर साहेबाकडे वर्ग केले असताना, ते पैसे शिल्लक असताना विमा कंपनीनं 2 महिन्यात चाळे करून उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये दावा टाकून, दिल्ली हायकोर्टामध्ये दावा टाकून 94 कोटीला स्थगिती दिली वाटपाला. त्याचबरोबर 134 कोटीसाठी ही स्थगितीसाठी मागणी विमा कंपनीने केलेली होती आणि ती मागणी त्यांची अपूर्ण राहिलेली आहे, कारण कोर्टानं ती मागणी फेटाळलेली आहे. ही एक धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. त्यामुळे 134 कोटी अजूनही आपले सेफ आहेत. त्या 134 कोटीला काहीही झालेलं नाही आणि पुढेही काही होईल असं वाटत नाही. कारण प्रतिज्ञापत्र सादर करत असतानाच जेव्हा शेतकऱ्याच्या बाजूने वकिलांनी दावा केला, त्यावेळेस 94 कोटी रुपये हे 24 नोव्हेंबरलाच उच्च न्यायालयाने देण्याचा आदेश दिला असल्याचे स्पष्ट करण्यात आलं त्या प्रतिज्ञापत्रात. आणि त्याचबरोबर हे आलेले 94 कोटीला जी स्थगिती आली आहे, ती स्थगिती उठवावी आणि हे 94 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात यावे. आणि त्याचबरोबर अजून एक दावा विमा कंपनीनं ठोकला होता, तो म्हणजे 134 कोटी ही वाटपाला स्थगिती देण्यात यावी. त्याबाबत कोर्टानं स्पष्ट निर्देश दिलेत आणि त्या 134 कोटीला कुठलीही स्थगिती मिळणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. त्यामुळे कुठेतरी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक दिलासादायक अपडेट आहे म्हणायला का हरकत नाही आहे. कारण जोपर्यंत आता 94 कोटी रुपयाचा निकाल लागत नाही आहे, तोपर्यंत 134 कोटी असो अथवा 94 कोटी रुपये असो, दोन्हीचं वाटप एकदाच केला जाऊ शकतो. त्यामुळं जी 23 तारखेची सुनावणीकडे लक्ष जर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं लागलेलं होतं, त्याची सुनावणी अगदी व्यवस्थितपणे काल पडली. कोर्टामध्ये नेमक्या भानगडी जर पाहायच्या म्हणल्या, अगदी व्यवस्थितप्रमाणे मागणी शेतकऱ्याकडून मागणी मान्य करण्यात आलेली आहे. लवकरच याबाबत अपडेट येईल. त्या अपडेट आल्यानंतर लागलीच आपण चॅनलवर व्हिडिओ घेऊनच येऊ.
परंतु 134 कोटी रुपये जे आपले आहेत ते अजून शेष आहेत. एक दिलासादायक अपडेट आहे म्हणायला काय हरकत नाही. धन्यवाद.